श्रीराम समर्थ. नमस्कार. मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या मकर संक्रांती विशेष या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, इथे खरं तर खूप विद्यार्थी जुने आहेत, काही जण पहिल्यांदाच ऐकतायत. तर इथे खरं तर माझा छोटासा परिचय देण्याची खरं मला तशी जरूरत वाटत नाही, कारण आज वेळ कमी आहे. कारण जेव्हा 5 दिवसाचा वर्ग वगैरे असतो त्यावेळेस आपण विस्तृत परिचय देता येतो. तर तुम्हाला थोडक्यात माझा परिचय देत असताना मी एवढंच सांगेन की तुम्हाला माझं नाव सांगत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या असतील. ज्योतिष वास्तु विशारद, बरोबर की नाही? तर माझा थोडासा, जास्त काही अभ्यास नाही वास्तुशास्त्राचा, थोडासा वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे. याच्यामधून आपण आजपर्यंत वास्तुशास्त्राचे किती विद्यार्थी झाले असतील? अंदाजे 500 विद्यार्थी वास्तुशास्त्राचे प्रोफेशनली झालेले आहेत. आता त्याच म्हणजे काही विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ झाला. त्याच्यानंतर आत्ताच आपला 100 विद्यार्थी न्यूमरोलॉजीच्या वर्गामध्ये होते, अंकशास्त्राच्या. त्याच्यानंतर संसार सुखाचा कसा करावा याचे देखील आपले क्लासेस आहेत. जे पहिल्यांदाच ऐकत असतील त्यांना आश्चर्य वाटत असतील. तर संसार सुखाचा कसा करावा याच्यामध्ये आपली टॅगलाईन अशी आहे: लग्न करू इच्छिणाऱ्यापासून ते आयुष्य आनंदाने जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी. मग इथे आता वंदना देसाई म्हणतात, गुरुजी संसार सुखाचा कसा करावा हे काय आता आम्ही करायचं वय आहे का? आता आमचं तर सगळं संपलं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, तुमचं वय कितीही असेल, हा वर्ग तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मग याच्यामध्ये आपले 4 वर्ग आहेत संसार सुखाचा कसा करावा याच्या अंतर्गत. कोणते कोणते? तर ज्यांचं लग्न झालेलं आहे अशांसाठी आहे, फक्त नवरा बायकोंसाठी तो कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. तर याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे, फक्त एक थोडक्यात तुम्हाला परिचय देतोय. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर ज्यांना मुलं झालेली आहेत, तर आजकाल तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांनाच एक प्रश्न पडतो की बापरे, मूल माझं ऐकतच नाही, माझं मूल प्रचंड मोबाईलच्या आहारी गेलेले. तर अशा मी अभ्यास करून जवळजवळ 100 मुलांचे प्रॉब्लेम, समस्या ह्या शोधून काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती रिसर्च केलेले आहे की कोणती सवय का लागते, ती कशी सोडवावी आणि ते सवय सोडवल्यानंतर त्याचे फायदे काय काय होणार आहे, असा आई वडिलांनी मुलांसाठी करण्याचा तो अभ्यास आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर तिसरा वर्ग आहे, आपलं मूल जेव्हा 12वी मध्ये एंटर होत तेव्हा प्रत्येक आई वडिलांना चिंता लागलेली असते. बापरे, मुलाचं 12वीचं वर्ष आहे, मुलीचं 12वीचं वर्ष आहे, चुकून पाय घसरला तर महत्वपूर्ण वय निघून जायचं. म्हणजे एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये, करिअरमध्ये समस्या येऊ शकतात. तर प्रेम, आकर्षण की प्रेम, इथपासून ते लग्न करत असताना मी लग्न करावा की न करावा, किंवा लग्न करतोय तर लग्न करण्याचा डिसिजन कसा घ्यावा. मग बऱ्याच वेळा असं असतं की एखादी मुलगी असते आणि ती मुलगी आपल्या आई वडिलांना पसंत असते, परंतु आपल्याला किंतु परंतु असतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आई वडिलांच्या दबावाखाली किती करायचं? मग किंवा आपल्याला पसंत आहे आणि आई वडिलांना पसंत नाहीये, तर याच्यावरती योग्य पद्धतीने मार्ग बसून कसा काढावा, हा वर्ग आहे. मग त्याच्यामध्ये प्रेम, आकर्षण, किंवा अजून मी सेटलच नाही असं, किंवा लग्न म्हणजे मुलाला मुलगी किंवा मुलीला मुलगा पाहायला जात असताना कोणते प्रश्न विचारावे नेमके. मग आजकाल बघा, मुलीची अपेक्षा असते की नाही बाबा, मुलाचं वयाच्या 25व्या वर्षी स्वतःचं घर पाहिजे. आई वडिलांच्या पण अपेक्षा आणि मुलीच्याही अपेक्षा. मग हा विचार मुलगी किंवा मुलीचे आई वडील विचार करत नाहीत, अरे आपल्या 25व्या वर्षी आपलं स्वतःचं घर होतं का? तर ह्या ज्या काही अवास्तव अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यामुळे मुलांमध्ये जे म्हणजे नाही का, माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाहा, हे जे काही मुलगा पाहायला जात असताना जे काही बघायला सांगितलेले आहे आपल्या संस्कृतीमध्ये, ते न पाहता म्हणजे मुलाचं कर्तृत्व, मुलाच्या मनगटामध्ये किती दम आहे, या गोष्टी न पाहता जो कधीही संपू शकतो बँक बॅलन्स, तो बँक बॅलन्स पाहून लग्न केलं जातं. आणि हे भविष्यामध्ये नोकरी एकदा गेली, मोठमोठे लोन्स असतात की नंतरच समस्या उत्पन्न होतात आणि त्याचं
परिवर्तन संसार तुटण्यामध्ये देखील. मग लग्न करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं लग्न करू पाहणाऱ्यांसाठी. मग आता मुलाचं लग्न झालं, मग आता आई वडिलांना वाटत असतं या मुलासाठी मी एवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत, आता या मुलानं मला व्यवस्थित पालन पोषण करावं, मी सांगितलेलं ऐकावं. आणि इथे चूक होते आणि परत सून माझ्याकडे लेटेस्टच एक केस येऊन गेली की मला सासू सासऱ्यांसोबत राहायचं नाही म्हणून ती मुलगी निघून गेली. लक्षात आलं. मग असं का होतं तर याची प्रमुख कारणं अशी आहेत की मुलाचं लग्न झाल्यानंतर आई वडिलांना हे कळत नाही की संसार कधी सोडायचा. वैवाहिक जीवनामध्ये हे देखील कळणं अत्यंत गरजेचं आहे की संसार कधी सोडायचा. संसार जर तुम्ही सोडू शकला नाही तर तुम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाहीत. मग तुम्हाला म्हणजे लग्न जेव्हा होतं मुलांचं तेव्हा तुम्ही तुमच्या नवीन सुनेबरोबर कशा पद्धतीने बिहेव्हिअर करताय वागताय त्या पद्धतीने तुमचं वृद्धापकाळ ठरत असतं. लक्षात आलं. तुमचं नंतरचं आयुष्य ठरत असतं. तर याच्यानंतरनं की वानप्रस्थामध्ये जात असताना हा एक संसार सुखाच्या मधला वर्ग आहे. म्हणजे नवीन सुनेला इच्छा असते की बा माझ्या सुनेने मला विचारून करावं, माझ्या सुनेने म्हणजे नाही का मला विचारून माहेरी जावं. तर अशा काही छोट्या मोठ्या अपेक्षा असतात. किंवा माझ्या सुनेने मला विचारलंच नाही भाजी कशाची करू सासूबाई. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. किंवा मुलगा आणि सून बाहेर गेली आणि मुलाने मला सांगितलंच नाही मी हिला घेऊन चाललीये जाऊ की नको म्हणून. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या गोष्टी असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप साऱ्या. तर अशा लोकांसाठी संसार सुखाचा कसा करावा हा आपला वर्ग आहे. मग वास्तुशास्त्रामध्ये देखील वास्तु विशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, वास्तु अलंकार असे 4 पद्धतीचे वर्ग आहेत. वास्तुशास्त्राचा आपला 30 दिवसाचा वर्ग आहे. हा वर्ग तुम्ही केल्यानंतर 30व्या दिवशी तुम्ही स्वतःच्या घराची नव्हे दुसऱ्यांच्या घराची देखील प्रोफेशनली फीज घेऊन प्रॅक्टिस करू शकता. हा आपला वास्तुशास्त्रातला वर्ग आहे. मग तुम्हाला प्रोफेशनली प्रॅक्टिस करायची असतील तर जसं 12वी फर्स्ट इयर त्याच्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन MA म्हणजे नाही का जसं MPhil PhD अशा पद्धतीने आपण पुढे जातो. त्याच पद्धतीने वास्तू विशारद पासून विद्यावाचस्पती पर्यंत असे आपले एकूण 5 वर्ग आहेत. वास्तु विशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, वास्तु अलंकार आणि विद्यावाचस्पती असे 5 वर्ग आहेत. न्यूमरोलॉजीचे देखील वर्ग आहेत आपले अंकशास्त्राचे. ज्योतिषशास्त्राचे वर्ग आहेत परंतु एवढ्यात ते ऑनलाईन होतील असं वाटत नाही. मग वास्तुशास्त्राचे वर्ग कधीपासून सुरू होणार आहेत तर वास्तुशास्त्राचे वर्ग आपल्या आता ऍडमिशन फुल झालेले असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातल्या ऍडमिशन चालू झालेल्या आहेत. लक्षात आलं. जर तुम्हाला कोणाला ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही पर्सनल नंबरवरती किंवा व्हॉट्सअपवरती ऍडमिनचे जे नंबर आहेत त्याच्यावरती विचारू शकताय. ओके. फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या ऍडमिशन म्हणजे त्या बॅचच्या ऍडमिशनसाठी आता तर ऍडमिशन फुल झालेली आहे. ओके ग्रेट. तर अशा पद्धतीने बरं आता अजून एक माझं शिक्षण काय झालेलं आहे ते थोडंसं तुम्हाला सांगतो. माझं जास्त काही शिक्षण झालेलं नाही. फक्त ज्योतिषशास्त्रामध्ये फक्त थोडीशी विद्यावाचस्पती आहे. ओके. त्याच्यानंतर वास्तुशास्त्रामध्ये देखील माझा म्हणजे 2-3 रिसर्च आहे. करिअर नावाचं माझं छोटस संशोधन आहे. म्हणजे अशा पद्धतीने याच्यातला अभ्यास आहे. मग गुरुजी बरं माझं वेदाचं देखील 12 वर्ष वेदाध्ययन गुरु परंपरेमध्ये मी केलेलं आहे केरळमध्ये. मग गुरुजी शालेय शिक्षण वगैरे काय तर जास्त काही झालेलं नाही. फक्त MA संस्कृत झालेलं आहे माझं. ओके. तर अशा पद्धतीने आणि हा अजून एक थोडस मी पुण्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून 750 संसार वाचवलेले आहेत. आणि मी प्रोफेशनली महाराष्ट्रामध्ये ज्योतिष आणि वास्तूची प्रॅक्टिस आजही करत आहे. त्याचसोबत लोकांच्या जे वास्तुशास्त्राचं प्रशिक्षण देऊन महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी आणि समाधान करण्यासाठी मी सहाय्यभूत करत असतो. आपली संस्था सहाय्यभूत करत असते. आणि या निमित्ताने जे सुरुवातीला जे गप्पा मारत होते हे सगळे माझे लाडके विद्यार्थी जे अतिशय माझ्यावरती भरभरून स्नेह करतात प्रेम करतात. तर असे सगळे विद्यार्थी देखील आज इथे आलेले आहेत. आज मला माझ्या विद्यार्थ्यांबद्दल खरं तर खूप प्राऊड फील आहे. कारण लक्षात घ्या शून्यापासून आज मीडियाने त्यांची दखल घ्यावी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. तर मला खरोखर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या यश संपादन केले
तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं एकदा अभिनंदन करूया. ओके, खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन. आणि मला खूप समाधान आहे, खरं मी खूप भाग्यवान आहे की चांगले विद्यार्थी मला लाभले. विद्यार्थ्यांचं गुरूंचं जसं भाग्य, विद्यार्थ्यांचं जसं भाग्य असतं की चांगलं गुरु लाभणे, तसं एका गुरुचं देखील भाग्य चांगलं असावं लागतं की उत्तम विद्यार्थी लाभणे. तर मी देखील भाग्यवान आहे की मला चांगले विद्यार्थी लाभलेले आहेत. सो ग्रेट मित्रांनो. मग आता हा झाला गुरुजींचा परिचय. मी कुठे असतो तर पुण्यामध्ये असतो. मला वाटतं एवढासा परिचय बास आहे. कारण आपल्याकडे आता हा परिचय का द्यायचा, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की बाबा रे, म्हणजे अनोळखी व्यक्तीकडून काही घेऊ नको. बरोबर की नाही? अनोळखी व्यक्तीकडून काही घेऊ नको हे आपल्याला पहिल्यापासून सांगितलेलं एक डोक्यात फिट्ट बसलेलं असतं. मग आपल्याला ज्ञान देणारी व्यक्ती कोण आहे बाबा, ही जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपला म्हणजे मनाचे दरवाजे जे असतात, बुद्धीचे द्वार, ते तोपर्यंत उघडत नाहीत. आणि ते जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत आपण ज्ञान घेण्यासाठी सक्षम होत नाही. म्हणून हा माझा छोटासा अल्प परिचय. तर मित्रांनो, संक्रांत या विषयाकडे आज आपण जाणार. आजचा विषय कोणता आपला? मकर संक्रांत हा आपला आजचा विषय आहे. थोडं पाणी पितो. तत्पूर्वी जे मला पहिल्यांदाच ऐकतायत, जे मला पहिल्यांदाच ऐकत आहेत, त्यांनी आपलं नाव आणि आपण कुठून आहात हे टाईप करायचं. ओके, ग्रेट. आपण कुठून आहात आणि आपलं नाव टाईप करायचं. बऱ्याच जणांचे कॅमेरे बंद आहेत. ग्रेट. सो मित्रांनो, संक्रांत. तर संक्रांत म्हणजे काय, तर लक्षात घ्या, सूर्य आता संक्रांत म्हणजे काय, तर संक्रांत हा शब्द संक्रमणापासून आलेला आहे. संक्रमण म्हणजे काय? संक्रमण म्हणजे काय की स्पर्श होणे किंवा मार्गक्रमण करणे. संक्रमणाला मार्गक्रमण करणे असं म्हटलेलं आहे. मग कशाचं मार्गक्रमण आहे? तर सूर्याचं मार्गक्रमण आहे. कशाचं? सूर्याचं. मग मित्रांनो, 360 डिग्रीचं अंशाचं आपलं काय आहे? क्रांतिवृत्त आहे. कितीच आहे? तर 360 डिग्रीचं म्हणजे अंशाचं काय आहे? क्रांतिवृत्त आहे. आणि हे क्रांतिवृत्त जे आहे हे म्हणजे जेव्हा ह्या क्रांतिवृत्तावरून सूर्य म्हणजे अर्थात पृथ्वीच फिरत असते, पण आपण ढोबळमानाने जेव्हा सूर्य या क्रांतिवृत्तातून फिरत असतो तेव्हा 360 डिग्रीतून फिरत असताना त्या 360 डिग्रीला 12 भागामध्ये विभागलेला आहे. आणि त्या 12 भागातल्या प्रत्येक एका भागाला 2.25 भागामध्ये विभागलेले. म्हणजेच कशात? म्हणजेच नक्षत्रात. 12 भाग म्हणजे काय? 12 राशी. त्याच्यातली एक राशी जी असते ही 2.25 नक्षत्रांची असते. मग हे नक्षत्र म्हणजे जेव्हा नक्षत्रावरून आणि पर्यायाने राशीतून जेव्हा सूर्याचं भ्रमण होतं त्याला संक्रमण काळ असं म्हणतात. काय म्हणतात? संक्रमण काळ. मग याच्यामध्ये जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्याला मेष संक्रमण असं म्हणतात. लक्षात आलं? आणि सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रमण असं म्हणतात किंवा मकर संक्रांती असं म्हणतात. प्रामुख्याने आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये 2 संक्रमण विशेष मानण्यात आले. कोणकोणते? तर एक मकर संक्रमण आणि दुसरं कर्क संक्रमण. म्हणजे सूर्य जेव्हा कर्क वृत्तावरती जातो तेव्हा आणि सूर्य जेव्हा मकर वृत्तावरती येतो तेव्हा. म्हणजे काय? तर लक्षात घ्या, सूर्य जेव्हा म्हणजे सूर्याच्या आणि चंद्राच्या भ्रमण कालावधीमधून काल प्रदर्शक होत असतो. भ्रमणावरून काल प्रदर्शक होत असतो. म्हणजे आता बघा, सूर्याला एक राशी उपभोगायला किती कालावधी लागतो? तर 30 अंश लागतात. किती? 30 अंश. मग सूर्य एका वर्षामध्ये किती जातो? तर 360 अंश जातो.
बरोबर की नाही? तर याच्यामध्ये सूर्य आणि चंद्राचं जे अंतर असतं ते 12 डिग्रीचं झालं की एक तिथी होत असते. लक्षात आलं? एक तिथी होत असते. मग एक तिथी म्हणजे अशा 15 तिथी मिळून एक पक्ष होत असत. किती? एक पक्ष. दोन पक्ष, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष मिळून एक मास होत असतो. दोन मासाचा एक ऋतू होत असतो. लक्षात आलं? 3 ऋतूचं एक आयन होत असतं आणि 6 ऋतूचं एक संवत्सर होत असतं. मग हे जे आयन आहेत तर हे दक्षिणायन आणि उत्तरायण अशी 2 आयन आहेत. मग जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये भ्रमण प्रवेश करतो तर याच्यामध्ये असं विशेष मकर संक्रांतीचं महत्व याच्यासाठी आहे की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये भ्रमण करतो तेव्हा उत्तरायण सुरू होतो. आणि उत्तरायण हा काळ जो सांगितलेला आहे हा धार्मिक दृष्ट्या अतिशय शुभ सांगितलेला आहे, एनर्जेटिक सांगितलेलं आहे. मग बघा, जेव्हा दक्षिणायन सुरू होतं एकादशी नंतर आषाढीतल्या, लक्षात आलं, तेव्हा कर्क आयन सुरू झालेलं असतं आणि हे मकर आयन सुरू होतं. मग दक्षिणायन आणि उत्तरायण. तर उत्तरायणामध्ये आपण जास्तीत जास्त बघा, उत्तरायण सुरू झालं की थंडीचे दिवस आलेले असतात. तर आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मग जेव्हा थंडी संपते तेव्हा लगेच काय सुरुवात होते? उन्हाळा सुरू होतो. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने उत्तरायण काय सांगते बघा, आपण तुळशीचं लग्न करतो दिवाळी झाल्यानंतर. ओके, आता उठ, 6 महिने झोपली होतीस, बरोबर की नाही? 6 महिने झोपली होतीस, आता उठ आणि भक्तांचं रक्षण कर, असं म्हणून आपण तुळशीला हलवून उठवतो. त्याच पद्धतीने आपल्याला लक्षात घ्या, जेव्हा दक्षिणायन सुरू होतं तेव्हा आपल्याला आहार विहार ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने असाव्यात हे आपल्याला सांगितलं जातं. आपलं आचार विचार कसे असाव्यात? तर शुद्ध असाव्यात, स्वच्छ असाव्यात, निर्मळ असाव्यात. हे खाऊ नये बघा, चातुर्मासामध्ये अमुक खाऊ नये, तमुक खाऊ नये, कांदा खाऊ नये, लसूण खाऊ नये, वांग खाऊ नये, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे सांगितलेल्या असतात? चातुर्मास कालावधीमध्ये सांगितलेले असतात. मग आता जेव्हा उत्तरायण सुरू होतं तर दक्षिणायनामध्ये आपल्या मनाला शुद्ध करून घ्यायचं असतं. कारण त्या कालावधीमध्ये देव स्वतः झोपलेले असतात, म्हणजे विश्रांती अवस्थेमध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपलं मनोबल उंच व्हावं, वाढावं म्हणून आपल्याला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टियोगातून आपल्याला विविध अनुष्ठान, व्रत, वैकल्य, सण, उत्सव इत्यादी गोष्टी आपल्याला दक्षिणायनामध्ये सांगितल्या गेलेल्या दिसतात, जेणेकरून आपलं मनोबल हे कसं राहिलं पाहिजे? तंदुरुस्त राहिलं पाहिजे. तर हेच आपल्याला उत्तरायण काय शिकवतंय? आता उठ, आता सगळं सोड आणि तुझं जे कर्म आहे त्या कर्मासाठी तू प्रवृत्त हो. लक्षात आलं? मग कर्मासाठी प्रवृत्त होत असताना आता लक्षात घ्या, तुम्हाला आता थंडी चालू होतीये, तर आता रोज सकाळी म्हणजे वर्षभर भारतीय संस्कृतीमध्ये लवकरच उठायचंय, पण विशेषत्वाने थंडीच्या कालावधीमध्ये लवकर उठून आपल्याला सूर्य नमस्कार घालायचे आहे. लक्षात आलं? का घालायचे? तर मकर संक्रमण हे आपल्याला विशेषत्वाने सांगतोय, कार्यान सूर्यात इच्छेत धनम आणि आरोग्य. लक्षात आलं? आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नोपजायते असं सांगितलेलं आहे. मग आदित्यस्य नमस्कार जो कोणी, आता बघा विषय कसा आहे की इतके दिवस दक्षिणायनामध्ये दिवस जो आहे तो छोटा छोटा होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते. आता दिवस मोठा होत जाणार आहे आणि रात्र छोटी होत जाणार आहे. म्हणजे प्रकृती आपल्याला हे सुचवते की आता कमीत कमी झोप घे आणि जास्तीत जास्त काम कर, कारण तरच तुझं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. मग दक्षिणायनामध्ये व्यवस्थित काम कर आणि थोडी व्यवस्थित झोप घे. आणि ती जर घेतली नाही तर आपण दक्षिणायनामध्ये बघा, म्हणजे पावसाळा वगैरे सगळा कालावधी चालू असतो, आपण आजारी जास्त पडतो. पण इथे जर आपण जास्त झोपलो तर आजारी जास्त पडणार आहे. लक्षात आलं? म्हणजे आरोग्याचा आणि याचा खूप जवळचा संबंध आहे. मग जर आपण रोज सकाळी आदित्यस्य नमस्कार, जर सूर्य नमस्कार घातले, मग नुसतं उत्तरायणामध्ये नाही, कायमस्वरूपी आदित्यस्य नमस्कार ये कुर्वन्ति दिने दिने, रोज रोज जन्मांतर सहस्रेषु,
मग याच्यामध्ये दोन भाग आहेत बघा. माझ्याकडे परवा एक कुंडली आली होती आणि कुंडली आल्यानंतर त्या व्यक्तीला शारीरिक समस्या होत्या. मी कुंडली बघितली आणि पत्रिका त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 15 वर्षामध्ये 100 ते 150 ज्योतिषांना पत्रिका दाखवली. अर्थात ते व्यक्ती माझ्याकडे नेहमी येत होती, परंतु ती सांगत होती, परंतु त्या व्यक्तीचा संयम किती आहे, त्या व्यक्तीला जेणे म्हणजे आतून पत्रिका मी पाहिलं असं किती वाटते, म्हणून मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण जेव्हा मला वाटलं अरे नाही, या व्यक्तीला खरंच काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे, तेव्हा मी पत्रिका पाहिली. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला अतिव आनंद होतो की पत्रिका पाहिल्यानंतर मला पत्रिकेमध्ये हे समजलं की यस, या व्यक्तीचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होऊ शकतो, फक्त योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. लक्षात आलं. मग आता बघा, म्हणजे 3 प्रकारचे कर्म असतात. तर कोणत्या प्रकारच्या कर्मामुळे कुंडलीमध्ये कोणता दोष आलेला आहे हे त्या ज्योतिषाला समजणं अत्यंत गरजेचं असतं. जर पूर्वजन्मार्जित दोष असेल तर तो कॅरी ऑन होईल, पण पूर्वजन्मार्जितला कमी भाग असेल आणि गर्भसंस्कारामधला जर कमी म्हणजे भाग असेल, तर त्या दोन्हीच्या संयोगाने जे परिणाम वर्तमानामध्ये दिसतात, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळं अनुष्ठान, विधान, उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच पद्धतीने जन्मांतर सहस्रेषु म्हणजे तुमच्या आधी 1000 जन्माचं आणि आत्ताच जन्मांतर आणि जन्माच्या अंतरानंतर सुद्धा आणि वर्तमानामध्ये सुद्धा सहस्रेषु दारिद्र्य नोपजायते, दारिद्र्य जे काय आहे हे तुमचं निघून जाईल आणि कधीही तुम्हाला येणार नाही, फक्त सूर्य नमस्काराच्या योगाने. त्याच्यामुळे रोज प्रत्येकाने, मग दारिद्र्य किती प्रकारचं असतं तर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. दारिद्र्य 2 प्रकारचं असतं. कोणतं? एक शारीरिक दारिद्र्य आणि एक धन दारिद्र्य. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्याकडे भरपूर पैसे पण तुमचं आरोग्य व्यवस्थित नाही तरी तुम्ही दरिद्रीच आहात. तुमच्याकडे शरीर व्यवस्थित आहे पण धन व्यवस्थित नाही तरी त्याला दारिद्र्यामध्ये मोजलं जातं. म्हणजे तुमच्याकडे दोन्हीही प्रकारचं दारिद्र्य राहू नये म्हणून काय सांगितलेलं आहे? सूर्य नमस्कार सांगितलेले. मग आता सूर्य मकर संक्रमण म्हणजे आता सूर्य जो आहे हे मकर संक्रांती म्हणजे मकर राशीमध्ये भ्रमण करतो. कुठे करतोय? आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपल्याला रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम, जिम, सूर्यनमस्कार इत्यादी केल्या पाहिजेत, दिवसभर आपण काम केलं पाहिजे. लक्षात आलं? जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, एवढं काम केलं पाहिजे की तुम्हाला घाम आला पाहिजे, म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित, सक्षम, सदृढ राहणार आहे आणि आरोग्याने मानसिक शांतता देखील तुम्हाला लाभणार आहे. मग आता संक्रांती किती आहेत तर संक्रांत ह्या 12 आहेत. राशी किती आहेत? राशी 12 आहेत. मग सूर्य जेव्हा जेव्हा प्रत्येक राशीमधून भ्रमण करतो त्यावेळेस प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत असते. मग गुरुजी ह्या 12 संक्रांती असतात का? नाही. तर अजून एक संक्रांत असते. किती जणांना जाणून घ्यायचंय? याच्याबद्दल तुम्ही कधीच कुठेच ऐकलं नसेल. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या म्हणजे जन्मपत्रिकेनुसार स्वतंत्र असा संक्रमण काळ असतो. त्या संक्रमण कालावधीमध्ये देखील तुम्ही ह्या सांगितलेल्या गोष्टी जर केल्या, ज्या मी आता पुढे सांगणार आहे, तरी देखील तुमच्या जन्मकुंडलीनुसार त्या महिन्यामध्ये जे विविध रोग, विविध आजार, विविध समस्या, विविध मानसिक प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम, आर्थिक समस्या, ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या तुम्हाला कमी व्हायला मदत होते. याच्यासाठी उत्तम ज्योतिषाकडून तो संक्रमण काळ तुमच्या जन्मकुंडलीमध्ये कोणत्या महिन्यामध्ये कुठला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असतं. लक्षात आलं? म्हणजे जनरल संक्रमण काळ वेगळा असतो आणि आपल्या व्यक्तिगत कुंडलीमध्ये संक्रमण काळ हा वेगळा असतो. इथपर्यंत लक्षात आलंय? सगळ्यांना कळालंय? ग्रेट. म्हणजे आता संक्रमण काळ आपल्या म्हणजे आपला जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे आणि त्या जन्म तारखेवरून आपल्या राशी म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये सूर्य किती अंशावरती आहे त्या अंशावरून जेव्हा गोचरीचा चंद्र म्हणजे वर्तमानातला चंद्र जेव्हा
त्या राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा आपल्या कुंडलीत संक्रांत होत असते. आणि तो संक्रमण काळ हा जर आपण दान, व्रत, नियम, तप, स्वाध्याय इत्यादी गोष्टींनी जर पुण्यकारक घालवला तर येणाऱ्या महिन्यामधल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या कमी व्हायला मदत होते. लक्षात आलं? त्याच्यामुळे स्वतंत्र संक्रमण काळ देखील प्रत्येकाने जाणून घ्यायचा आहे. ओके, ग्रेट. मग हा जो आहे हा जनरल संक्रमण काळ आहे आणि या संक्रमण काळावधीचा आपल्या प्रत्येक गोष्टीवरती, मग कोणत्या विशेषत्वाने, तर भौगोलिक गोष्टीवरती परिणाम होत असतो. व्यक्तिगत तर होतोच होतो, पण विशेषत्वाने भौगोलिक परिणाम याचा जास्त होत असतो. मग आता मकर संक्रमण, आता आजचं जे 2024 मधलं जे मकर संक्रमण आहे हे विशेष आहे. काय आहे? विशेष आहे. का म्हणे? तर हे रविवारी येते. कधी येते? रविवारी येते. लक्षात आलं? तर भोगी जी आहे, तर भोगी जी आहे, ओके, तर भोगी 14 तारखेला आणि मकर संक्रांत 15 तारखेला आहे. तर मकर संक्रांत संक्रमण काळ जो आहे, संक्रांत ही रात्री चालू होतीये 14 तारखेला, त्याच्यामुळे ती रविवारी धरून 15 तारखेला ती आपल्याला साजरी करायची आहे. लक्षात आलंय? समजलंय का सगळ्यांना? ओके. तर मित्रांनो, या संक्रमण कालावधीमध्ये काळ वस्त्र, म्हणजे आता ही जी, लक्षात घ्या, संक्रांत जी आहे ह्या प्रत्येक संक्रांतीचं विशेष असं महत्व सांगितलेलं आहे. काय आहे? विशेष असं महत्व सांगितलेलं आहे. मग हे भारतीय धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष महत्व या संक्रांतीचं सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं की मकर राशी ही शनीची आणि सूर्य पुत्र कोण आहे? शनी आहे. म्हणजे शनीचे वडील हे रवी आहेत आणि या दोघांचा पिता पुत्रांचा संयोग होणारा कालावधी आहे. त्याच्यामुळे मकर संक्रमण काळ हा विशेष सांगितला आहे. मग ज्यांच्यावरती पितरांची अवकृपा आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, विपुल प्रमाणात आहे, किंबहुना ज्यांच्या मुलाचं, लक्षात आलं, आणि वडिलांचं जमत नाही, अशांनी सुद्धा या संक्रमण कालावधीमध्ये, विशेषत्वाने मकर संक्रमण कालावधीमध्ये पितरांना उद्देशून जर श्राद्ध केलं, दान धर्म जर केला, तर आपल्या नात्यासंबंधामध्ये म्हणजे सुधारणा व्हायला मदत होते, असं या मकर संक्रांतीचं विशेष फळ आपल्याला ग्रंथांमधून सांगितलेलं पाहायला मिळतं. म्हणून मकर संक्रांतीचं हे जे व्रत आहे हे विशेषत्वाने आपल्याला पिता पुत्रांच्या, मग गुरुजी पुत्रच का नाही, मुलगी जरी असली तरी त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी विशेष फलद्रूप सांगितलेला आहे. मग ही जी संक्रांत आहे मित्रांनो, ही कशी आहे? वृद्ध आहे. ही जी 2024 मधली जी संक्रांत आहे ती वृद्ध अवस्थेत आहे आणि तिने काळी वस्त्र परिधान केलेले आहे. ती चित्रान्न भक्षण करत आहे. मग याचा अर्थ काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, काळ्या रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या वर्षी महाग होणार आहेत. लक्षात आलं का? मग वस्त्र, आता चित्रान्न भक्षण केलेले मित्रांनो, या वर्षी तांदूळ, मूग, लक्षात आलं, ह्या गोष्टी देखील, भुईमुग झाला, ह्या गोष्टी देखील काय होणार आहेत? महाग होणाऱ्या आहेत. मग तिने कपाळी हळदीचा गंध लावलेला आहे. मग या वर्षी सोनं महाग होणार आहे. पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या महाग होणार आहेत. मग डाळी सगळ्या प्रकारच्या ज्या आहेत ह्या देखील महाग होणार आहेत. सोनं महाग होणार आहे. जर तुम्हाला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करून ठेवायचे असेल तर आधीच करून ठेवा, म्हणजे पुढे सोनं नक्की वाढणार आहे. आणि दुसरा नियम तुम्हाला सांगतो, सोनं वाढलं की शेअर मार्केट पडत असतं. लक्षात आलं? आणि शेअर मार्केट पडलं की जमिनीचे भाव वाढत असतात. लक्षात आलं? त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करत असताना देखील तुम्ही ह्या गोष्टींकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे.
मग ह्या संक्रांतीचं वाहन काय आहे? घोडा आहे. काय आहे? घोडा आहे. उपवाहन काय आहे? तर सिंह आहे. मित्रांनो, या कालावधीमध्ये संक्रांतीनंतरनं फोर व्हीलर्स महाग होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक गाड्या, लक्षात आलं? म्हणजे ज्या गाड्या आहेत ह्या महाग होणार आहेत. त्याच्यामुळे गाड्या वगैरे काही घ्यायच्या असतील तर आधीच बुक वगैरे करून ठेवा, नंतर ते महाग होणार आहे. मग हातामध्ये भाला हे शस्त्र धरलेलं आहे. आगामी कालावधीमध्ये छोट मोठस युद्ध होण्याची संभावना नाकारता येत नाही आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळे कुठेही जात असताना बघा, आता मालदीवची घटना घडते, तर भविष्यामध्ये अशा छोट्या मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप, लक्षात आलं, अशा घटना घडू शकतात. हातात दुर्वा घेतलेल्या आहेत. काय घेतलेल्या आहेत? दुर्वा घेतलेल्या आहेत. मग मित्रांनो, याच्यामधून आपल्याला काय लक्षात येतं? तर आगामी कालावधीमध्ये संतती रिलेटेड समस्या, ज्यांना संतती झालेली नाही तर त्यांना जास्त उद्भवू शकते. लक्षात आलं? त्याच्यानंतर कपडा बाजार जो आहे तो तेजीमध्ये वाढू शकतो, त्याची किमती तेजीमध्ये वाढू शकते. लक्षात आलं? मग संक्रांत जी आहे हे नैऋत्य दिशेकडे पाहत आहे. याच्या पुढे कमीत कमी चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवा. कुणावरती विश्वास ठेवत असताना चटकन विश्वास ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, उत्तरेकडून ती दक्षिणेकडे चाललेली आहे. आगामी वर्षामध्ये पैसे खर्च करताना विचार करून खर्च करा. लक्षात आलं? आता बघा, 2024 ची विधानसभेची निवडणूक येत आहे. मित्रांनो, मी कोणत्याही पक्षाचा नाही, परंतु महागाई अजून वाढू शकते. मग महागाई वाढत असताना तुम्ही हा विचार नाही करायचा की महागाई वाढली, मोदी सरकारने वाढवली म्हणून मोदी सरकारच्या विरोधात मतदान करायचं, तर असं करायचं नाहीये. तर महागाई ही बाय डिफॉल्ट वाढणार आहे. म्हणजे महागाई हा वेगळा विषय आणि माझा राष्ट्र हा वेगळा विषय आहे. मग राष्ट्रासाठी मला मतदान केलं पाहिजे, नाही की दोन पैसे वाचवण्यासाठी. जेव्हा तुमच्या कानावरती तुमच्या आजूबाजूची लोक अशी बोलतील, तेव्हा तुमच्या राष्ट्राचा विकास किती झाला हे देखील तुम्हाला पाहायचंय. लक्षात आलं? मित्रांनो, लक्षात घ्या, गॅस वाढलाय, निश्चित वाढलाय 2014 नंतरनं, पण तुमची जीवन प्रणाली आणि आर्थिक सक्षमता देखील तुमची वाढलेली. 2014च्या आधी तुम्हाला जर रात्री 10 वाजता पैसे काढून घ्यायचे असले असते तर शक्य नव्हतं. आज तुम्ही व्यवहार करू शकताय. आज तुम्हाला, लक्षात घ्या, 5 तासाचा प्रवास 3 तासामध्ये तुम्ही करू शकताय. तर याच्यामुळे खर्च वाढलेला आहे, याची म्हणजे जाणीव ठेवा. आणि भविष्य काळामध्ये देखील आपल्याला म्हणजे महागाई वाढणार आहे याचं लक्ष ठेवा. कारण याचं वाहन काय आहे? याचा प्रवास कुठे आहे संक्रांतीचा? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे. लक्षात आलं? त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे. त्याच्यामुळे पैसे खर्च करताना विचार करून खर्च करा. नको तिथे खर्च करू नका. मात्र हिचं मुख कुठे आहे? पूर्वेकडे आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट, या कालावधीमध्ये जर म्हणजे कोरोना सारखा एखादा आजार आला, अशी अफवा जर आली, तर विशेष वाईट वाटायला नको आहे. लक्षात आलं? फक्त तुम्ही स्वतःची काळजी घेऊन पुढे गेलं पाहिजे. लक्षात आलं? मग संक्रांतीचं जे नक्षत्र नाव आहे महोदरी असं आहे. मग या कालावधीमध्ये जी मोठी लोक आहेत ही छोट्या लोकांना अनुशासन करण्याची संभावना नाकारता येत नाही. त्याच्यामुळे कुणाकडून जर कर्ज घेतलं असेल तर त्याला आधीच पूर्व कल्पना द्या. म्हणजे कसं आहे की तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. शक्यतो कुणाकडून घेऊच नका. लक्षात आलं? आणि कर्ज घेतलं तर वेळेत फेडण्याची नियोजन करा. मग याचं जे नाव, म्हणजे संक्रांतीचं जे नाव आहे, संक्रांत नाव हे आहे घोरा. काय आहे? घोरा. मग मकर संक्रांतीचं जन्म नक्षत्रानुसार जे परिणाम सांगितलेले ते काय आहेत? तर धनिष्ठा, लिहून घ्या, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा या नक्षत्रांना जे फळ सांगितलेलं आहे, यांचा या नक्षत्रांचं
या नक्षत्रांवरती परिणाम असा होणार आहे की यांचे प्रवास वाढणार, सातत्याने यांना प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. मग उत्तर भाद्रपदा, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी हे नक्षत्र असलेल्या व्यक्तींसाठी सुखप्राप्त, सुख हे परिणाम सांगितलेले, भौतिक गोष्टी तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मग मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू यांना पीडा हे फळ सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? पीडा. बापरे, मग आता घाबरून जायचं का? तर बिलकुल नाही. या म्हणजे संक्रमण जो कालावधी आहे, सगळ्यांनीच दान करायचंय, पण विशेषत्वाने या लोकांनी ज्यांना प्रतिकूल फल सांगितलेलं आहे यांनी 8 पट दान करायचंय संक्रांतीच्या पुण्य कालावधीमध्ये. लक्षात आलं? प्रत्येकानेच करायचंय, पण ज्यांना याचं प्रतिकूल फल आहे त्यांनी, ज्या गोष्टी आता मी पुढे सांगेन, त्यांनी काय करायचंय? 8 पट दान करायचं आहे. मग लक्षात घ्या, आता मृग, आर्द्रा, पुनर्वसू यांना शरीर पीडा सांगितलेली, तर यांनी विशेषत्वाने आपल्याला कुठे आपण धडपडणार नाही, कुठे पडणार नाही, लागणार नाही, अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. लक्षात आलं? ग्रेट. मग पुष्य, अश्लेषा, मघा, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त यांना वस्त्र लाभ हे फळ सांगितलेलं आहे. म्हणजे या लोकांना नवनवीन गोष्टी, नवीन नवीन वस्त्र, ओके, खरेदी करण्याची योग आहेत. तर त्यांनी खरेदी करत असताना, बायका असतील तर त्यांनी आपल्या नवऱ्याला, आणि नवरे असतील तर आपल्या बायकांना जास्त फाडू नका, योग्य त्या पद्धतीने लागतील तेवढेच खर्च करा. कारण भविष्यामध्ये जरी व्यक्तिगत हा फायदा असला तरी भविष्यामध्ये महागाई वाढणार आहे. लक्षात आलं? कपडा लत्ता महाग होणार आहे, याचाही थोडा विचार करायचा आहे. लक्षात आलं? चित्रा, स्वाती, विशाखा यांना मात्र द्रव्यनाश हे फळ सांगितलेलं आहे. चित्रा, स्वाती, विशाखा यांना काय फळ सांगितलेलं आहे? द्रव्यनाश. मग द्रव्यनाश म्हणजे काय? तर या लोकांकडून, या लोकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. काय आहे? खर्च वाढण्याची शक्यता सांगितलेली आहे. मग आता अनुराधा, अनुराधा, ज्येष्ठा, मुळा, पूर्वषाढा आणि उत्तराषाढा सोबत श्रवण या नक्षत्रांना धनप्राप्ती हे फळ सांगितलेले. मग ज्यांना द्रव्यनाश हे फळ सांगितलेलं आहे त्यांनी खर्च जो आहे तो विचारपूर्वक करावा. लक्षात आलं? आणि त्यांनी ऋणमोचन अंगारक स्तोत्राचा पाठ करावा. ज्यांना शरीर पीडा सांगितलेली आहे त्यांनी जे आता वर्गाच्या सुरुवातीला आपण सूर्य कवच लावलं होतं, त्या सूर्य कवचाची कमीत कमी 3 वेळा पठण करायचंय. लक्षात आलं? अनुराधा, ज्येष्ठा, मुळा, पूर्वषाढा, उत्तराषाढा आणि श्रवण, ओके, यांना काय सांगितलेलं आहे? धनप्राप्ती हे फळ आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता बघा मित्रांनो, मकर संक्रांतीचा जो पुण्यकाल सांगितलेला आहे, मग त्या दिवशी करावं काय? तर त्याच्यावरती लक्षात घ्या, 15 जानेवारीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो कालावधी आहे हा पुण्यकाल सांगितलेला आहे. मग या कालावधीमध्ये आपल्याला संक्रांत कालावधीमध्ये बर का विशेष दान आपल्याला करायचंय. काय करायचंय? विशेष दान करायचंय. बघा मित्रांनो, शीत शिशिर हेमंतका हुआ परम प्राधान्य, शीत शिशिर हेमंतका हुआ परम प्राधान्य, तैल तूल तील तपनका सब जग में हे मान्य, असा एक दोहा कबीरांचा सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये मित्रांनो, तिल स्नायो
तिलोद्धरती तिलहोमे तिलोदके तिलभुक तिलदाताच षट तिला पापनाशकाः असं मकर संक्रांतीच्या दिवशी तिलदानाचं महत्व सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या उटण्याने स्नान करा. तिल स्नान. ओके. तिल मिश्रित जळामध्ये स्नान, तिळाचं उटणं लावायचंय, तिळाने हवन करायचंय, पाण्यामध्ये तीळ घालून ओके ते दान करायचंय, ते प्यायचंय आणि तीळ घातलेलं जेवण आपल्याला करायचंय. अशा प्रकारे 6 पद्धतीने तिळाचा उपयोग करायचा. आणि हे सगळं केल्यानंतर त्याचं फळ काय सांगितलेलं आहे तर पापनाशक असं सांगितलेलं आहे. तीळ काय सांगितलेले? पापनाशक सांगितलेले. मग मित्रांनो तर या पद्धतीचं हे मग बघा आता हे सगळं करत असताना आता तिळाचं जे दान आहे, तीळ जे आहे ते दान कसं करायचंय तर आपल्याला सगळ्यांनी लिहून घ्या. अंघोळ झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर संकल्प करायचा. तो संकल्प काय आहे तर तो संकल्प लिहून घ्या. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शुभ पुण्यफल प्राप्ति द्वारा सकल पाप क्षय पूर्वकम पुत्र पौत्र सौभाग्यादि सिद्ध्यर्थम मकर संक्रमण पुण्यकाले. लक्षात आलं? आता जी गोष्ट तुम्ही दान देत आहात त्या गोष्टीचा उल्लेख करून ब्राह्मणाय दान अहम करिष्ये असा संकल्प करायचा. मग हे दान केल्याने काय काय फायदा होणार आहे तर मम सकल पापक्षयपूर्वक तुमच्याकडून मुद्दाम केलेल्या पापांचं नाही तर चुकून घडलेल्या पापांचा तुमचा क्षय होणार आहे. काय होणार आहे? क्षय होणार आहे. लक्षात आलं? मग क्षय पुत्र आणि पौत्राची अभिवृद्धी होणार आहे. लक्षात घ्या तुमच्या कर्मामुळे तुमच्या मुलांना जर भोग भोगावे लागत असतील, लक्षात आलं का? म्हणजे तुमच्या कर्माचं फळ तुमच्या मुलांना म्हणजे मुलांच्या म्हणजे प्रगतीमध्ये अडथळा जर ठरत असतील तर त्या अडथळे दूर होण्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये अनुकूलता प्राप्त होण्यासाठी आणि सौभाग्याची वृद्धी होण्यासाठी, चांगलं भाग्य जन्माला येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी तुम्हाला या दिवशी या पुण्य कालावधीमध्ये दान करायला सांगितलेले. लक्षात आलं? मग या दिवशी अंगाला काळे तीळ वाटून अंगास लावून आपल्याला तीळ टाकून थंड पाण्याने स्नान करायचंय. काय करायचंय? थंड पाण्याने अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचंय. मग तीळ कोणते तर विशेषत्वाने काळे तीळ. मग शिवमंदिरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी जर आपण श्राद्ध केलं तर त्याला अक्षय्य श्राद्ध असं म्हणतात. बघा तुम्हाला महाभारतामध्ये द्रौपदीचं अक्षय्य पात्र माहिती असेल. कितीही अन्न म्हणजे खाल्लं तरी ते संपत नव्हतं. अतिशय सुंदर एक गोष्ट आहे. लक्षात आलं? दुर्वासा ऋषींची अतिशय सुंदर गोष्ट आहे ती मी आता सांगत नाही. तर या दिवशी जर तुम्हाला पितरांमुळे जर काही त्रास होत असेल, पितॄन उद्देशेन श्रद्धेन क्रियते तत्श्राद्ध
जे पितरांना उद्देशून श्रद्धेने जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आणि ते विशेषत्वाने जर संक्रमण कालावधीमध्ये जर केलं गेलं आणि मकर संक्रांत कालावधीमध्ये जर केलं गेलं तर ते अक्षय्य पुण्य प्रदान करणारं ठरतं. म्हणजे त्याचं फळ आपल्याला हे निश्चित प्राप्त होतं. लक्षात आलं? मग धर्मशास्त्रानुसार या दिवशी श्राद्ध जर करायचं झाल्यास तर ते पिंडरहित करायचे. पिंड करायचे नाहीयेत त्या श्राद्धाच्या दिवशी. या दिवशी शंकराला गाईच्या तुपाचा अभिषेक जर आपण केला तर याचं फल खूप मोठं सांगितलेलं आहे. कल्पकोटी फल सांगितलेलं आहे. मग संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदानाचं विशेष फळ सांगितलेलं आहे. मग हे वस्त्रदान कसं करावं हे पण महत्वाचं. तर ऊन असतो की नाही, ऊन, तर या उन्हाचं दान करायचंय आपल्याला. ऊन दान करायचंय. बघा श्राद्धाच्या दिवशी गुरुजी बघा एक लोकरीचा धागा मागतात आणि तो पिंडावरती ठेवतात. का? तर पितरांना ऊब मिळावी म्हणून. जर तुम्ही या कालावधीमध्ये जर हे दिलं, घोंगडी दान दिली, लक्षात आलं, म्हणजे अशा पद्धतीची जर दान कुणाला दिली तर गरिबांना दिली. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे, हे दान कधीही श्रीमंताला द्यायचं नाहीये, गरिबांना द्यायचंय. विशेषत्वाने पहिलं ब्राह्मणाला द्यायचंय, दुसरं अनाथाश्रमात आणि तिसरं इतर गरिबांना द्यायचंय. क्रम असाच ठेवायचा. ब्राह्मण, गोशाळा, अनाथाश्रम आणि इतर म्हणजे इतर गरीब. त्यालाही कारण आहेत, मोफत वर्गामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. ओके. तर संक्रांतीला वस्त्रदानाचं विशेष फळ सांगितलेलं आहे. मग या दिवशी धातूच्या म्हणजे कोणत्या, तर विशेषत्वाने कास्याच्या पात्रात तीळ आणि दुसऱ्या पात्रामध्ये तांदळाची खीर म्हणजे पायस भरून ते जर पात्र ब्राह्मणाला दक्षिणेसह दान केल्यास तर वर्षभर आपल्याला मानसिक समाधान, मनशांती प्राप्त व्हायला मदत होते. लक्षात आलंय? मग संक्रांतीचा पुण्यकालामध्ये काही गोष्टी वर्ज करायला सांगितलेले. मग कोणत्या गोष्टी, तर तेलामध्ये तळलेले पदार्थ वर्ज करायचे संक्रांतीच्या दिवशी. त्या दिवशी गायची धार देखील काढायची नाहीये. विवाह इत्यादी शुभ कामे त्या दिवशी वर्ज करायचे. स्त्री संग वर्ज करायचे. म्हणजे या दिवशी जर तुम्ही संयोग केला आणि गर्भ राहिला तर तुम्हाला रावणासारखी विपरीत संतती प्राप्त होऊ शकते. रावण का जन्माला आला तर त्याची अशीच एक कथा आहे. संध्येच्या वेळेस रावणाच्या आईने अट्टहास संयोग म्हणजे संयोगाचा केला होता. लक्षात आलं? तर त्रिसंयोग या कालावधीमध्ये विशेषत्वाने वर्ज करायचा. गरम पाण्याचं स्नान देखील या कालावधीमध्ये विशेषत्वाने वर्ज करायचं. या दिवशी स्त्रियांनी जे व्रत करायचं असतं त्या व्रताच्या अंतर्गत स्त्रियांनी सुवासिनींना काजळ, अत्तर, केशर, फुलं, काजळ, अत्तर, केशर, फुले आणि विडा याच्यासोबत काही फळं इत्यादी पदार्थ सुवासिनींना म्हणजे लग्न झालेल्या व्यक्तींना. बघा काही अनुष्ठान नवरात्रामध्ये सुवासिनींसोबत कुमारिका पण सांगितलेली, पण इथे विशेषत्वाने सवाष्ण सांगितलेले. लक्षात आलं? तर हे सवाष्णीला द्यायचं आणि ब्राह्मण भोजन घालायचं. मग हे केल्याने काय फल प्राप्त होणार, तर याच्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. काय होणार आहे? सुखाची प्राप्ती होणार आहे. मग नववधू जर आपल्या घरामध्ये असेल तर नववधूने पहिल्या वर्षी तेल, जिरं, मीठ आणि कापूस ह्या गोष्टी सुवासिनींना दान द्यायच्या आहेत. लक्षात आलं? आणि कास्य पात्र देखील आपल्याला दान द्यायचं आहे. मग ते कसं द्यायचंय, तर काशाच्या भांड्यात तीळ
तूप घेऊन त्याच्यावर सोन्याची सूर्य प्रतिमा ठेवून त्या सूर्यप्रतिमेची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून ती संक्रांतीच्या पुण्य कालावधीमध्ये 15 जानेवारीला सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीमध्ये विद्वान ब्राह्मणांना म्हणजे जे नित्यनेमाने स्नान संध्या करतात, किमान 2 टाइमची संध्या करतात, अशा ब्राह्मणाला दक्षिणेसह दान जर आपण केलं तर त्या व्यक्तीची इष्टकामना सिद्धी होण्यास मदत होते. त्या व्यक्तीची जी काही मनातली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हायला मदत होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग ज्या लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारांनी ग्रस्त असेल तर त्याच्यासाठी त्या पुण्य काळामध्ये तिळाच्या पिठाचा बैल करायचा. बैल करून संकल्पपूर्वक तर तो जर दान केला तर त्या घरातल्या व्यक्तीची रोगांपासून आजारांपासून मुक्तता होते. आणि वस्त्रदान जर केलं तर त्याला पुण्य प्राप्ती होते असं या संक्रांतीचं महत्व सांगितलेलं आहे. मग आता या संक्रांतीचं राशीनुसार परिणाम काय आहे, किती जणांना जाणून घ्यायचंय त्यांनी मी टाईप करा. लक्षात आलं? बघा मित्रांनो, याच्यामध्ये संक्रांतीच्या दानाचं फळ सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे फळ बघा. तर संक्रांती यानी दत्तानी हिरण्यकन्यानि दातृभिः तानि नित्यं ददात्यकः पुनर्जन्मनी जन्मनी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सूर्यनारायणाच्या प्रीत्यर्थ जे काही आपण दान धर्म करतो ते जर तानी म्हणजे नित्य दत्त्यार्थ का म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये सूर्यनारायण तेच तुम्हाला अनंतपट करून पुढे त्याचं फळ प्रदान करत असतो असं हे संक्रांतीचं अयने कोटी गुणितम अयने कोटी गुणितम फळ सांगितलेलं आहे. म्हणजे कोटी वर्ष याचं फळ तुम्हाला प्राप्त होत असतं. लक्षात आलं? ग्रेट. मग आता प्रत्येक राशीचं फळ काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, या संक्रांतीचं जे फळ आहे, मेष राशीच्या व्यक्तींना पुढील 6 महिन्यामध्ये निश्चितरित्या आर्थिक लाभ होणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जे काही आपलं कार्यक्षेत्र आहे तर या क्षेत्रातल्या लोकांना वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगली म्हणजे उंची प्राप्त होणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्योदयामध्ये थोड्याशा अडचणी संभवण्याची शक्यता आहे. तर या व्यक्तींनी भाग्योदयामध्ये म्हणजे नाही का आपलं भाग्य जर जन्माला येत म्हणजे भाग्यामध्ये जर अडचणी येत असतील तर रोज 3 वेळा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करायचा. लक्षात आलं? कर्क राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. मग या व्यक्तींनी बाहेरचं खाणं किंवा आपण काय म्हणतो मैद्याचे पदार्थ खाणं, बाहेरचे तळलेले पदार्थ खाणं इत्यादी गोष्टी ह्या विशेषत्वाने वर्ज्य करायचे. या व्यक्तींनी कर्क राशीच्या व्यक्तींनी विशेषत्वाने परान्न वर्ज्य करा. म्हणजे बाहेरची कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. फूड पॉयझेशन होण्याची शक्यता आहे. लक्षात आलं? म्हणजे अन्नपदार्थामधून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात आलं? मग सिंह राशीच्या व्यक्तींना लक्षात घ्या, याचं जे फळ सांगितलेलं आहे हे अतिशय उत्तम असं फळ सांगितलेलं आहे. ओके, सिंह राशींना अतिशय उत्तम असा कालावधी हा जाणार आहे. सिंह कन्या राशीला याच्यामध्ये थोडस आपल्या आजूबाजूच्या लोकांना
समजून घेऊन पुढे जायचंय. विशेषत्वाने जोडीदाराला समजून घ्यायचंय. या लोकांचा विवाह देखील या कालावधीमध्ये होण्याचे उत्तम योग आहेत. पत्नीचं सौख्य जर मिळत नसतील, मतभेद जर असतील, तर मतभेद संपून तुमचं वैवाहिक जीवन उत्तम होण्याची संभावना आहे. तुला लोकांनी तुला राशी असणाऱ्या लोकांनी या कालावधीमध्ये खर्चावरती नियंत्रण मिळवायचं. कुणाला जामीन व्हायचं नाहीये. लक्षात आलं? आणि कोणतीही मोठी रिस्क घ्यायची नाहीये. ओके, तुलावाल्या व्यक्तींनी. मग या लोकांना याच्यापासून वाचण्यासाठी आपदामपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम या मंत्राचा किमान 108 जप करायचा आहे. किंवा रामरक्षा जरी म्हटली रोज नित्य नेमाने, तरी तुम्हाला हे नुकसान होण्यापासून वाचू शकते. लक्षात आलं? वृश्चिक राशींच्या लोकांसाठी म्हणजे येणारा जो कालावधी आहे हा अतिशय उत्तम सांगितलेला आहे. ओके, त्याच्यामुळे भाग्योदयावरती आपल्या हे सट्टा लावू शकतात. काय म्हटलं? आपल्या नशिबाची जर परीक्षा बघायची असेल तर या कालावधीत नक्की बघा. लक्षात आलं? मकर वाल्या राशी लोकांसाठी हा कालावधी अतिशय प्रगतीदायक असणार. फक्त एकच लक्षात घ्या, आळस बाजूला ठेवा. ओके, तुम्ही जर म्हणजे कर्तव्य प्रमाण म्हणून जर पुढे गेलात तर तुम्ही लाथ माराल तिथून पाणी काढ. कुंभ राशीच्या लोकांना या कालावधीमध्ये सगळ्या प्रकारचे लाभ होणार आहेत. धनु आल्या लोकांना राज्यप्राप्ती होणार आहे. लक्षात आलं का? राज्यप्राप्ती म्हणजे काय गुरुजी? जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नाहीये, अनेक वर्षांपासून इच्छा आहे नाही ही गोष्ट मला मिळवायची होती, ही गोष्ट मला प्राप्त झाली पाहिजे, तर अशा गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला मदत होणार आहे. लक्षात आलं? धनु. मकरवाल्या लोकांना सगळ्या प्रकारचे आर्थिक लाभ होणार आहे. विशेषत्वाने तुमच्या जीवनामधून जी लोक तुम्हाला हवीशी वाटणारी लोक दूर गेलेले आहेत किंवा अडकलेले पैसे आहेत गुरुजी, लक्षात आलं? तर असे जे पैसे आहेत ते या कालावधीत तुम्हाला निश्चित मिळणार आहे. कुंभ राशीवाल्या व्यक्तींनी खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यांचे परदेश गमन, दूरचे दौरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात आलंय? मीन राशी असलेल्या व्यक्तींना ही संक्रांत उत्तम जाणार आहे. फक्त स्वतःचा इगो वाढवू द्यायचा नाही याची जबाबदारी मात्र घ्यायची. इगो वाढण्याची शक्यता या कालावधीमध्ये नाकारता येत नाही. लक्षात आलं मित्रांनो? तर हे याचं फळ आहे. तर अशा पद्धतीने ही संक्रांत आपल्याला साजरी करायची आहे. याच्यामध्ये नदी स्नानाचं जे फळ सांगितलेलं आहे हे विशेष फळ सांगितलेलं आहे. लक्षात आलं? विशेष फळ आपल्याला नदी स्नानाचं सांगितलेलं आहे. मग मित्रांनो, या महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी आहे 21 जानेवारीला. ज्याला संतती रिलेटेड समस्या आहेत, मग कोणत्याही समस्या असो, ओके, त्या समस्येसाठी चक्रधारी भगवान महाविष्णूंचं तुलसी पत्रांनी पूजन करायचंय. ज्या योगे संतती रिलेटेड समस्या कमी व्हायला मदत होणार आहे. आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून लक्षात आलं, पवित्र अशा माघ स्नानाची सुरुवात होते जानेवारीतच. तर या दिवशी सूर्योदयापूर्वी नदी, समुद्र इत्यादींचं नदी स्नान करायचंय. आणि भगवान वासुदेवाची, तिथे विष्णूची आहे, इथे वासुदेवाची आहे. ओके, वासुदेवाची यथाशक्ती विधिवत पूजा करून तीर्थस्नान जर आपण केलं तर आपल्याला जीवनामधलं जे दारिद्र्य आहे ना ते निघून जायला मदत होईल.
मग हे स्नान करत असताना, मग माघ स्नान असेल किंवा संक्रमण काळ असेल, तर हे करत असताना तुम्हाला पुढील मंत्र म्हणून स्नान करायचंय. मंत्र हा असा आहे, प्रातस्नानं करोम्यद्य, प्रातस्नानं करोम्यद्य, करोमी अद्य असं म्हटलं तरी हरकत नाही. माघे पाप विनाशनम. मग माघे इथे संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही करत असाल तर संक्रांते पाप विनाशनम असं म्हणायचं. पुढे असं आहे, मकरस्थे रवौ माघे गोविंद अच्युत माधव. ओके. पुढे असं आहे, स्नानेना स्नाने नानेन मे देव, स्नाने नानेन मे देव, स्नाने नानेन मे देव यथोक्त फलदो भव, यथोक्त फलदो भव. लक्षात आलं? हा मंत्र म्हणून मग याच्यासोबत तुम्हाला गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी अस्मिन जले सन्निधिं कुरु हा मंत्र म्हणून ह्या 3 बोटांनी लक्षात घ्या. हे 3 बोट आपण जर नदीमध्ये स्नान करत नसू, बादलीमध्ये स्नान करत असू, तर ही 3 बोट पाण्यामध्ये बुडवून हा मंत्र म्हणायचा आहे. गंग म्हणजे गंग काय हा कोणता, गंगेचे यमुनेचे व हा देखील मंत्र हे 3 बोट मिळवू बोट घालून पाण्यामध्ये बुडवून मंत्र म्हणायचं आहे. आणि मग आपल्याला आपल्या पापांचा नाश होण्यासाठी तीळ घातलेल्या जलाने स्नान करायचं आहे. आणि अशा पद्धतीने मकर संक्रांतीचं जे व्रत आहे म्हणजे उत्सव हे सांगितलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. मग मकर संक्रांती जी आहे मित्रांनो, ही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. तुम्ही दक्षिणेमध्ये जर गेलात तर पोंगल म्हणतात त्याला. म्हणजे काय, पोंगल म्हणजे खिचडीच. तर या दिवशी विशेषत्वाने खिचडीचं किंबहुना ज्वारीच्या भाकरीचं तीळ घातलेलं भाकरी तुम्हाला भक्षण करायची आहे. लक्षात आलं? या दिवशी विशेषत्वाने म्हणजे खीर सोडली तर बाकीचं दूध घेणं वर्ज्य करायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला आरोग्य कामना, इष्ट कामना, मनशांती, शारीरिक आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी मिळायला मदत होणार आहे. समजलंय सगळ्यांना? सो मित्रांनो, ग्रेट. तर तुम्हाला मी एक लिंक देत आहे, त्या लिंकवरती तुम्ही प्रत्येकाने जाऊन आजचा वर्ग कसा झाला हे टाईप करायचं आहे. आजचा वर्ग कसा वाटला, या वर्गामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळालं हे प्रत्येकाने विस्तृत टाईप करायचं आहे. लक्षात आलं? चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक येते, ह्या लिंक वरती क्लिक करायचंय. हा आपला ह्याला रेटिंग पण द्यायचं आहे तुम्हाला. लक्षात आलं? रेटिंग द्यायचं आहे आणि तुम्हाला तिथे हे टाकायचंय. आता तुम्हाला हे रेटिंग झालं की डन टाईप करायचंय. म्हणजे तुम्हाला मला पीडीएफ देता येणार आहे. जे कोणी वर्गातून बाहेर पडतील त्यांना पीडीएफ दिली जाणार नाही, हे कृपया लक्षात ठेवा. लक्षात आलं? हो, संक्रांतीच्या दिवशी तीळ खाल्ले तरी चालणार. ओके, सोमवार असलं तर तुम्हाला लिंक पाठवलेली त्या लिंक वरती जाऊन कमेंट करायची आहे. स्टार द्यायचे, 5 स्टार 4 स्टार जे काही तुम्हाला वाटतं ते त्याच्यावरती क्लिक करायचंय. लक्षात आलंय? आणि प्रत्येकाने तिथे टाकायचंय. कशासाठी? तर लक्षात घ्या, आपल्याला हा वर्ग करत असताना दुसऱ्यांना हे समजण्यासाठी करायचंय. ओके, ग्रेट. सगळ्यांनी टाईप करायचंय. बऱ्याच जणांचे कॅमेरे का बंद आहेत मला कळत नाही. सोनम भट, यस. सोनम भट म्हणजे हेच ना, भटांच्या सौभाग्यवती. यस. सो मित्रांनो, इथेच मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे. परत कुणीही पीडीएफ मागू नका, आत्ताच सांगतोय. लक्षात आलं?
तिकडे ग्रुपमध्ये कुठलीही PDF दिली जाणार नाही. सगळ्यांनी इथं आपल्या लिंक वरती जायचंय. लिंक परत पाठवतो. सगळ्यांनी टाईप हे करायचंय चट चट. ओके. यस. एक मिनिट थांबा, तुम्हाला ते PDF देतो. एक मिनिटात. स्क्रीन दिसते सगळ्यांना? कुठे गेले ते? एक मिनिट थांबा, मला इथून देता येत नाहीये. मी बघतो. एक मिनिट, काही सेटिंग बदलली आहे. हा, सापडलं. तर तुम्हाला संक्रांतीची PDF देत आहे. प्रत्येकाने डाउनलोड करून घ्यायची आहे PDF जी दिलेली आहे ती. ओके, ग्रेट. तुम्हाला इथे दिलेली आहे ती तुम्हाला येते आहे. प्रत्येकाने ही PDF डाउनलोड करायची आहे. दोन्ही PDF तुम्हाला डाउनलोड केलेले आहेत. याच्यामध्ये छान माहिती दिलेली आहे. ओके. सो प्रत्येकाने टाईप म्हणजे इथे लिंक वरती कमेंट करायची आहे आणि 5 म्हणजे रेटिंग द्यायचे आहे. ओके. सो मित्रांनो, आज इथे भेटलात. ओके. उद्या म्हणजे पुढच्या अशा भागामध्ये परत परत भेटूया. ओके. सो भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्रीराम समर्थ. बर, आपला पुढचा वास्तुवर्ग फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे ते घेऊ शकता. लक्षात आलं? आत्ता तर त्या बुक झालेल्या आहेत. ग्रेट. चलो मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. बऱ्याच जणांनी कॅमेरे बंद ठेवलेले आहेत. कसं वाटतंय सगळ्यांना? सगळ्यांना अनम्यूट करतो. थांबा एक मिनिट, सगळ्यांना अनम्यूट करतो मी. हा, सगळ्यांनी गाजावाज. हा, चालू करू. धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली. खूप छान माहिती. थँक्यू. धन्यवाद. छान माहिती मिळाली गुरुजी. छान माहिती मिळाली. हो सर, खूप थँक्यू सर, खूप छान माहिती मिळाली. पहिल्यांदाच सगळी माहिती समजली. हो ना. धन्यवाद. यस. आणि आपल्या ग्रुपमध्येही टाकून द्या. नोट्स काढल्या असतील तर नोट्स का टाका. लक्षात आलं? सगळ्यांना व्यवस्थित माहिती द्या. फार सुंदर माहिती मिळाली सर. धन्यवाद गुरुजी. यस. धन्यवाद गुरुजी. माहिती पहिल्यांदा मी ग्रुपमध्ये करून वर्ग छान कसा माहिती झाला मिळाली. हे टाकायला विसरू नका. सविस्तर माहिती मिळाली. Yes. सविस्तर माहिती मिळाली. छान माहिती. ओके. थँक्यू गुरुजी. यस. धन्यवाद गुरुजी. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. तर नवीन धन्यवाद विद्यार्थ्यांना गुरुजी. नवीन श्रीराम. आलेला आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना. असेच वर्ग आपले वेगवेगळे होत असतात. कुणीही विनाकारण ग्रुपमधून बाहेर पडू नका. याच्यात गुरुजींचं काही नुकसान नाहीये. जर तुम्ही बाहेर पडलात तर तुमचं नुकसान आहे. लक्षात आलं? गुरुजींचं नाही आहे. गुरुजी नमस्कार. बघायचं कसं हे. हा, हो काय श्रीराम. दांडेकर, आवाज मोठा येतोय. मेधाताई बोला. श्रीराम समर्थ नातेला बघा, दर्शन द्या तुमचं. नमस्कार. यस. खूप खूप आशीर्वाद तिला. धन्यवाद. किती क्यूट आहे धन्यवाद मेधाताई. गुरुजी. थँक्यू. सर, वर्ग नमस्कार. खूप छान झाला. श्रीराम अप्रतिम समर्थ. माहिती मिळाली. छान. यस. हो, माहिती धन्यवाद सुंदर गुरुजी. आणि शास्त्रोक्त मिळाली. खूप छान माहिती मिळाली. यस. PDF कुठे मिळेल आम्हाला? मेल ला? हा, PDF आम्हाला कुठे मिळेल? मेल ला? तुम्हाला दिली की चॅट बॉक्स मध्ये?
मिळाली ओके, मला मिळाली दिसली गुरुजी. नाही फक्त. बघा तिथे चॅटिंग मध्ये शोधा. डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून घ्या. डाउनलोड म्हणा, कसं मिळेल करणार तुम्हाला. आता? ओके. आणि सगळ्यांनी म्हणजे आपल्याला रेटिंग सगळ्यांनी तिथे द्यायचे आहेत. कशी बघायची कळत नाहीये. आमच्या हो, चॅट तुम्ही बॉक्स chat मध्ये box आलेली मध्ये जावा, दिसत नाही तुम्हाला म्हणून मिळेल. विचारलं. हो, हो, चॅट चालेल. बॉक्स मध्ये नाही दिसत आहे. स्क्रोल करा ते मग मागे पुढे असणार वरती बघा. जावा वरती. ओके. तुम्हाला पीडीएफ हा, हा. मिळेल. आणि बघतो, परत बघतो. ग्रुपमध्ये कुणीही पीडीएफ मागू नका, विनंती आहे. ओके. ग्रेट. सो मित्रांनो, भेटूयात. आज इथे भेटलात, पुढे परत परत भेटूया. आणि एक महत्वाची सूचना, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण वास्तुभूषण आणि वास्तुरत्न ही सुरुवात करत आहोत. ज्यांना वास्तुभूषणला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी देखील ऑफिस नंबरला मेसेज करून ठेवा. ओके. आणि वास्तुरत्नही आपण फेब्रुवारीमध्ये चालू करत आहोत, जो आपला दुसरा आणि तिसरा वर्ग आहे. लक्षात आलंय? ग्रेट. खरं तर तुम्हाला मेसेज टाकायचा होता, मेधाताई यायचंय वास्तुभूषणला. बघते गुरुजी. ओके. आजचा खूप छान झाला चॅट गुरुजी. बॉक्स मध्ये दिसत नाहीये काय आहेत की बरेच जण आहेत. PDF. दिसलं वरतो, स्क्रोल केलं की येतं 2 मिनिटांनी. आता बघितलं मी. थँक्यू Yes. गुरुजी. यस, खूप खूप धन्यवाद. मराठे, आज विथ फॅमिली मोठा योग दिसतोय. हो सर, आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे. चांगला बदल आहे. कुछ बदल अच्छे होते. हो. ग्रेट. खूप छान वाटलं, समाधान वाटलं. कुठे? यस. ओके. सो ग्रेट मित्रांनो, थांबूया आज इथेच. श्रीराम समर्थ. शुभरात्री. श्रीराम समर्थ. धन्यवाद. हो.